श्री स्वामी समर्थ. तो सर्व बघतोय. तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम, तुमचे कर्म. स्वामी सांगतात, निराश होऊ नको. दुःखाची गर्दी जरी असेल ना, तर थोड्या अंतरावर सुखसुद्धा वाट पाहत असते. अनेक दोष आपल्या हातून नित्य घडत असतात. दोष म्हणजे सामान्यतः पापकर्मे. या दोषांमध्ये अनेक दोष असे आहेत जे आपल्या हातून घडत असताना नकळत वा अनवधानाने घडत असतात. त्याची जाणीव होत नाही. यातील सर्वात मोठा दोष आहे कृतघ्नत्वाचा दोष. कृतघ्न म्हणजे अर्थात केलेले उपकार विसरणारा. हे उपकार कोणते आणि ते कोणी कधी केले जे आपण नित्य विसरत आहोत. दत्त महात्म्यात गर्भवासाचे वर्णन करताना थोरल्या महाराजांनी याला नरक लोकांहून अत्यंत कष्टप्रद अशी उपमा दिली आहे. यावरून गर्भावस्थेत असलेल्या कष्टांचे वास्तव लक्षात घ्यावे. या गर्भवासात अनेक पीडा एकत्र येत जीवाला यातना देत असतात. वाढमुख अर्थात उलट अशा देह अवस्थेत असताना या यातनांना कंटाळून जीव हा परमात्म्याचे स्मरण करून म्हणतो, दुर्गंधीने कंटाळलो, जठराग्नीने पोळलो, ह्या नरकात लोळलो, शिनलो आता सोडवी मज. या यातनांनी प्रत्येक जीव हा या ईश्वराला इथून सोडव, यापुढे तुझ्या भजनात कसूर करणार नाही हे वचन अवश्य देतो. पण जीव हा देहावस्थेत जन्म घेताच या मायेच्या पाशात असा गुरफडतो की तुझे भजन करेन असं कधी बरं म्हटलं होतं. विचार करून देखील आठवत नाही. आठवायला तशी पूर्वजन्माची कर्मे लागतात. त्याशिवाय आठवणं होत नाही. आधीच 1/3 आयुष्य निद्रेत, उरलेल्यात पहिले 10-12 वर्ष आसपास काय होतं याच्या समजण्यात, अर्थात जगाची जगरहाटी कळण्यात. मग हाती कितीसे आयुष्य राहिले. सामाजिक प्रश्नांवर नित्य सतर्क असतो, पण आपल्या स्वतःच्या आयुष्याचा प्रश्न कधीही आपल्याला भेडसावत नाही. हा कलियुगाचा महिमा आहे. अनेकांना दिलेली वचने पाळण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करताना दत्त महाराजांना गर्भावस्थेत दिलेले वचन विसरू नका. गाढ झोपेतही हृदयाची स्पंदनं चालू राहणे, श्वसनक्रिया चालू राहणे, पचनक्रिया चालू राहणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे, पृथ्वीतलावर पाणी निर्माण होणे, शरीराअंतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक काम करणे, अंतराळातील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे, फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे, बीजातून वृक्ष निर्माण होणे, पिल्लासाठी आधी चाऱ्याची सोय निर्माण होणे, एवढ्याशा स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे, 2 डोळे, 2 कान, 1 नाक, 2 ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवांतून एवढ्या विविधता निर्माण होणे, मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे, एकदा चालू झालेले हृदय 100 वर्षे सुद्धा दिवसरात्र अविश्रांत स्पंदत राहणे, बोललेल्या स्वरांचे ऐकणाऱ्याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे, सर्वत्र परमेश्वराचीच सत्ता जाणवते. परमेश्वर पाहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा. अहंकार सोडून निगर्वी होऊन आणि निशंकपणे जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो. स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असे म्हणतो. म्हणजेच काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो परमेश्वर असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे. म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात. त्याचेही कारण हेच आहे. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असेच असते. अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे. तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल. कुणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल.
कोणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल. कुणी याग, कुणी हठयोग, तर कुणी जपतपादी साधने सांगतील. अशा मतांच्या गोंधळात आपण काय करावे? तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे त्यांनी काय केले ते पाहावे. असा मार्ग कोणी चोखाळला? तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी. त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावे. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो. जिथे 4 वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिथे जायचे आहे ते त्यावर लिहिलेले असते. समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे. आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे. तसेच आपले झाले आहे. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.